नमस्कार. आजच्या या आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत. या कार्यक्रमाची संयोजिका विद्या पाटणकर ही गेले 3-4 महिने या कार्यक्रमाची जुळवाजुळव करीत आहे. अग्रणी आणि नॉन अग्रणी असे मिळून उत्साहाने हा कार्यक्रम सादर करीत आहेत. विद्या पाटणकर गेली 15 वर्ष या भागात राहत असून मराठी मंडळात ऍक्टिव्ह असते. स्वतः एक उत्तम गायिका आहे आणि विशेष म्हणजे BMM 21 ची ती वॉशिंग्टन DC ची रिप्रेझेंटेटिव्ह आहे. तेव्हा पाहूया आजचा हा भक्ती संगीताचा सुमधुर बहारदार कार्यक्रम नाम रंगी रंगोनी. विद्या, ओव्हर टू यू. थँक्यू विनिताताई. नमस्कार मंडळी. प्रथम तुम्ही वेळ काढून इथे आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि स्वागत. आषाढी एकादशी निमित्त भजनांचा कार्यक्रम करावा या विचाराचं बीज रोवलं विनिताताईंनी आणि त्याला साकार केलाय आजच्या सर्व सादरकर्त्यांनी. आपल्या परंपरेमध्ये संत काव्य आणि त्यांची शिकवण याला फार महत्व आहे. ते म्हणतात की प्रपंच करताना जी निरंतर ती ईश्वरी शक्ती आहे तिचं तुम्ही सतत भान ठेवा. आपल्याला शांती आणि समाधान देण्याकरता त्या शक्तीचं, मग ती राम, कृष्ण वा हरी अशा सगुण स्वरूपातील असो वा निर्गुण असो, तिचं नामस्मरण करा हा मार्ग संतांनी सांगितला. आणि हाच विचार आपल्या साहित्यात संत आणि अनेक कवींनी भक्तिगीतांतून मांडलेला आहे. आपल्याकडे भक्तिगीतांचा आणि अभंगांचा जो अमोल खजिना आहे त्यातलीच काही मोजकी आजच्या कलाकारांच्या आवडीची गीतं आणि काही अभिव्यक्ती आम्ही सादर करतोय, ती तुम्हालाही आवडतील अशी आशा आहे. आपण नुकतेच बाहेर पडायला लागलोय तरी पण थोड्या मर्यादित प्रमाणात, तेव्हा सर्वांचा वेळ आणि त्याचा मेळ साधणं आणि बाकीचे लॉजिस्टिक्स लक्षात घेऊन हा कार्यक्रम सर्वांनी एकत्र येऊन बसवलेला नाही, तर प्रत्येकाने मेहनतीने आणि कल्पकतेने त्याचं वैयक्तिक सादरीकरण केलेलं आहे. सर्वांची नावं इथे घेणं शक्य नाही, पण सर्व सादरकर्त्यांचे मनापासून खूप खूप आभार. आजच्या प्रत्येक गाण्याला साथ चढवला आहे मिहीर कुरणे आणि महेश पाटील यांनी. झूम कार्यक्रम बांधायचा म्हणजे सॉफ्टवेअर वापरून वेळ काढू एडिटिंग तर असतंच, शिवाय त्यांनी इमेजेसची जी साजेशी आणि कलात्मक मांडणी केली आहे ती तुम्ही पाहालच. त्याचप्रमाणे मर्यादित वेळात पण रंगतदार अशा निवेदनाची मोठी कामगिरी केली आहे आपले मिलिंद प्रधान आणि रश्मी सहस्रबुद्धे. तेव्हा तंत्र आणि निवेदन अशा महत्वाच्या सहाय्याकरता त्यांचे विशेष आभार. परत एकदा तुम्ही ते आम्हाला प्रोत्साहन द्यायला आलात त्याबद्दल आम्हा सर्व सादरकर्त्यांतर्फे तुमचे खूप खूप आभार. चला तर पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. रसिको हो, नमस्कार. नाम रंगी रंगुनी या खास भक्तिगीतांच्या कार्यक्रमात मी रश्मी सहस्रबुद्धे तुम्हा सर्व रसिकांचं स्वागत करते. आज माझ्याबरोबर माझा सहनिवेदक आहे मिलिंद प्रधान. कार्यक्रम जरी आषाढी एकादशी निमित्त असला तरी फक्त विठ्ठलापुरते मर्यादित न राहता वेगवेगळी भक्तिगीतं आज आपण अनुभवणार आहोत. आषाढी एकादशी या दिवसाला आपल्या महाराष्ट्रामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी वारी करतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून पूर्ण ब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची,
उत्तर भारतातून कबीराची अशा अनेक पालख्या येतात. याच दिवसाचे निमित्त साधून आज आम्ही तुमच्या समोर सादर करीत आहोत भक्तिगीतांचा सुमधुर कार्यक्रम नाम रंगी रंगुनी. मंडळी, झुंजू मुंजू पहाट आहे. गावातलं टुमदार घर आहे. घरासमोर अंगण आहे. अंगणात तुळशी वृंदावन व घरातली सुवासिनी तुळशी समोर दिवा लावतीये, भूपाळी म्हणतीये. हे दृश्य आपण अनेक वेळा चित्रपटातून अनुभवलंय. त्या दृश्याची संगीतमय पार्श्वभूमी आपल्याला एक वेगळीच अनुभूती देऊन जाते. शब्दातून व सुरातून व्यक्त होणाऱ्या भावना भूपाळीच्या रूपात आल्हाददायी वाटतात. मनाला एक वेगळीच चेतना देतात. तुम्हाला रेडिओच्या काळात आठवत असेल तर पहाटे भूपाळ्या लागायच्या, भक्तिगीतं लागायची. दिवसाची सुरुवात प्रसन्न आणि आनंददायी वाटायची. यातलंच एक आठवतंय ते स्नेहल भाटकर यांचं संगीत असलेलं, गदिमांचे शब्द व सुमन कल्याणपूर यांनी आपल्या सुमधुर स्वरांनी सजवलेलं गाणं तुझ्या कांती सम रक्त पताका. स्नेहल भाटकर यांचे संपूर्ण नाव वासुदेव गंगाराम भाटकर. HMV मध्ये नोकरी करत असल्यामुळे त्यांना स्नेहल हे टोपण नाव संगीत दिग्दर्शक म्हणून धारण करावं लागलं. त्यांच्या मुलीचं नाव स्नेहलता, म्हणून त्यांनी स्नेहल हे नाव निवडलं. अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटाला अजरामर संगीत त्यांनी दिलं आहे. अन्नपूर्णा या चित्रपटातील भूप देसकार रागावर आधारित हे गाणं घेऊन येत आहेत स्वाती दांडेकर. तुझ्या कांती सम रक्त पताका पूर्व दिशी फडकती, अरुण उगवला प्रभात झाली उठ महागणपती. सूर्यादी दर्शन घ्यावे तुझे मूषक ध्वजा, सुभग सुमंगल सर्वाधी तुझी पाद्य पूजा. छेडुनी वीणा छेडुनी वीणा जागविते तुझ सरस्वती भगवती, अरुण उगवला प्रभात झाली उठ महागणपती, उठ महागणपती. आवडती तुझ म्हणून आणली, आवडती तुझ म्हणून आणली रक्तवर्ण कमळे. पाच मण्याच्या किरणासमयी हिरवी दूर वादळे, उभ्या ठाकल्या 14 विद्या घेऊन आकारती, अरुण उगवला प्रभात झाली उठ महागणपती, उठ महागणपती. शूर्पकर्णका उठ गजमुखा उठी रे मोरेश्वरा, तिन्ही जगाचा तूच नियंता विश्वासी आसरा. तुझ्या दर्शना अधीर देवा परब्रह्मा श्रीपती, अरुण उगवला प्रभा
बोलक्या शब्दात गाणं लिहिणं ही गदिमांच्या प्रतिभेची सहज लीला आहे. गदिमांनी सहस्त्रावधी गाणी लिहिली, ती हितगुजाच्या भाषेत. हा कवी गाणं लिहित नव्हता, तर गाणं बोलत होता. शब्द जर सर्व ताकदीनिशी उभे राहिले तर त्या गीताचं सोनं होतं. असंच एक शब्दांचं सुरेख मिलाफ असलेलं गीत. इतकी सुरेख शब्दरचना गदिमांनी केली आहे. इतक्या सुंदर सोप्या मराठी भाषेत जे वर्णन केलंय त्याला खरोखरच तोड नाही. घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्या विना ते कोणा नकळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार, विठ्ठला तू वेडा कुंभार. विठ्ठलाला वेडा कुंभार संबोधून तो परमेश्वर एक विश्वरूपी निर्माता आहे ही संकल्पना या गीतामध्ये दिसून येते. प्रपंच या चित्रपटासाठी हे गीत स्वरबद्ध केलं होतं व गायलंही होतं सुधीर फडके यांनी. आज आपल्या समोर सादर करीत आहेत सुनील खाडीलकर. फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. माती पाणी उजेड वारा, तूच मिसळशी सर्व पसारा. माती पाणी उजेड वारा, तूच मिसळशी सर्व पसारा. आभाळच मग ये आकारा, तुझ्या घटाच्या उतरंडीला नसे अंत ना पार. तू वेळा कुंभार, विठ्ठला तू वेळा कुंभार. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा नकळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार. तू वेळा कुंभार, विठ्ठला तू वेळा कुंभार. तूच घडविशी, तूच खोडीशी, कुरवाळीशी तूच ताडीशी. तूच घडविशी, तूच खोडीशी, कुरवाळीशी तूच ताडीशी. नकळे यातून काय जोडीशी, देसी डोळे परिनिर्मिसी, तया पुढे अंधार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. मंडळी, रेडिओवर मंगल प्रभात या कार्यक्रमात काही भक्तिगीतं अगदी हमखास लागायची. त्यातलंच एक आठवतं ते म्हणजे कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम. यात कबीराचे विणतो शेले हा संदर्भ गदिमांनी फार सुरेखरित्या मांडलाय. संत कबीर रामभक्त होते, परंतु ते निर्गुणी रामाची उपासना करीत, दाशरथी रामाची नाही. विणकर असल्यामुळे
वडिलांच्या मृत्यूनंतर विणकामाची जबाबदारी कबीरांवर आली. पण मन नेहमी रामनामात गुंग असायचं. अशातच एकदा विणकाम करत असताना त्यांचे हात शेले विणत होते, पण मन मात्र रामाच्या भक्तीत दंग होतं. अशातच त्यांचं ध्यान लागलं. ध्यान उघडलं व बघितलं तर सर्व शेले विणून झाले होते. तेव्हा आपल्याच भक्तीत दंग असलेल्या भक्ताला व्यत्यय न आणता स्वतः रामाने येऊन शेले विणले, अशी ती कथा आहे. आपले कर्म करत असताना कबीर हे इतके राममय झाले होते की जणू ते नव्हे तर साक्षात रामच ते शेले विणत होते, अशी कवी कल्पना केली आहे. संगीत होतं पु ल देशपांडे यांचं. देव पावला चित्रपटासाठी गायलं होतं यमन रागात माणिक वर्मा यांनी. आज आपल्या समोर गात आहेत सुनेत्रा महाजन. कबीराचे विणतो शेले, कौसल्याचा राम बाये, कौसल्याचा राम. कबीराचे विणतो शेले, कौसल्याचा राम बाये, कौसल्याचा राम. भाबड्या या भक्तासाठी देव करे काम, कौसल्याचा राम बाये, कौसल्याचा राम. कौसल्याचा राम बाये, कौसल्याचा राम. एक एक तारी हाती भक्त गाई गीता, एक एक तारी हाती भक्त गाई गीता. एक एक धागा जोडी, धागा जोडी जानकीचा नाथ, जानकीचा नाथ. राजा घनश्याम, कौसल्याचा राम बाये, कौसल्याचा राम. दास राम नामी रंगे, राम होई दास. दास राम नामी रंगे, राम होई दास. एक एक धागा गुंते, धागा गुंते रूप हे पटास, रूप हे पटास. राजा घनश्याम, कौसल्याचा राम बाये, कौसल्याचा राम. विणून सर्व झाला शेला, पूर्ण होई काम. विणून सर्व झाला शेला, पूर्ण होई काम. ठाई ठाई शेल्यावरती दिसे राम नाम, राम नाम, राम नाम, राम नाम. दिसे राम नाम. गुप्त होई राम, कौसल्याचा राम बाये, कौसल्याचा राम. हळू हळू उघडी डोळे, पाहिजो कबीर, पाहिजो कबीर. हळू हळू घडी डोळे, पाहिजो कबीर, पाहिजो कबीर. विणोनिया शेला गेला सखा रघुवीर, सखा रघुवीर. कुठे
कौसल्याचा राम बाये कौसल्याचा राम कबीराचे विणतो शेरे कौसल्याचा राम बाये कौसल्याचा राम भाबड्या या भक्तासाठी देव करे काम कौसल्याचा राम बाये कौसल्याचा राम कौसल्याचा राम कौसल्याचा राम हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. नमस्कार मंडळी, नमस्कार. मी हेमंत निखिंडी. मंडळी, भगवंतांनी अर्जुनाला गीतेतून आणि ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्यासारख्यांना ज्ञानेश्वरीमधून भक्ती योगाची काही लक्षणे सांगितलेली आहेत. त्यातलं एक लक्षण म्हणजे गुरवी भक्ती. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. भूत म्हणजे प्राणी मात्र, मनुष्य मात्र. ते ते मानिजे भगवंत. जे जे मनुष्य मात्र तुला भेटेल, जी जी माणसं तुला भेटतील, त्याच्यामध्येच भगवंत आहे असं तू मान. म्हणजे काय होईल तर तुला माझी वेगळी पूजा करत बसण्याचं कारण नाही. बघा किती उदात्त, किती सुंदर विचार आहे हा. माझी पूजा तू नको करूस, माणसांचीच माणसांसारखं वाग. कारण त्यांच्यामध्येच मग तू जर एकदा भगवंताचा अंश बघितलास तर समोरच्या माणसाच्या बद्दल तुझ्या मनात राग, द्वेष, मत्सर हे काही राहणार नाही. वारकरी संप्रदायामध्ये वारकरी दोन जेव्हा एकमेकांना भेटतात त्यावेळी एकमेकांच्या पायाला हात लावून नमस्कार करतात आणि माऊली असं म्हणतात. असं का करतात? हाच भक्तियोग. तुझ्यामध्ये जो ईश्वराचा अंश आहे तोच माझ्यामध्येही आहे, म्हणून आपण एकमेकांना नमस्कार करूया. पायाला हात लावून नमस्कार करतात, चरण स्पर्श करून नमस्कार करतात. याचं कारण काय असेल? कारण जेव्हा आपण वागतो त्यावेळी आपला पाठीचा कणा वागतो, आणि पाठीचा कणा वाकणं म्हणजे आपली सांपत्तिक स्थिती, आपली सामाजिक प्रतिष्ठा या सगळ्याचा स्वतःलाच विसर पाडून देऊन समोरच्या माणसामध्ये म्हणजे समोरच्या ईश्वरामध्ये, त्याच्या रूपामध्ये विलीन होऊन जाणं. निगर्वीपणा, स्वतःबद्दल कोणताही अहंकार न ठेवून चराचरामध्ये, प्रत्येक माणसामध्ये, निर्जीव वस्तूंमध्ये सुद्धा ईश्वर पाहणं हे गुरवी भक्ती योगाचं लक्षण आहे. आणि हे ज्ञानेश्वरांनी आपल्याला ज्ञानेश्वरीच्या या ओळीमधून सांगितलेलं आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. वारकरी संप्रदायातले 16व्या शतकातील महान संत म्हणजे तुकाराम महाराज. कवित्वाचा स्वप्नदृष्टांत झाल्यानंतर त्यांनी अभंग रचण्यास प्रारंभ केला. तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निर्भीड व एका अर्थाने बंडखोर संत कवी होते. ध्यान, चिंतन यामध्ये आयुष्य घालवल्याने अशाच उन्मनी अवस्थेत त्यांनी आपल्या रसाळ वाणीत अनेक अभंग रचना केल्या. अभंग हे तुकाराम महाराजांचं वैशिष्ट्य होतं. जसे श्लोक वामनाचे, ओवी ज्ञानेश्वरांची, तसे अभंग करावा तुकारामांनीच. त्यांचे अभंग भक्ती, ज्ञान, वैराग्य व नीती
या विषयांना धरून आहे. विठ्ठलाशी एकरूप होणं म्हणजेच कामक्रोधादी विळख्यातून सुटणं हे तुकाराम महाराजांनी पूर्ण जाणलं होतं. ईश्वर भेटीची सगळी धडपड आता थांबली आहे. शोध संपला आहे. ज्यासाठी हा अट्टाहास केला होता त्या विश्वरूपी विश्वंभराचा शोध बाहेर घेणं चालू होतं. तो स्वतःच्याच अंतःकरणात आहे हा साक्षात्कार जेव्हा त्यांना झाला तेव्हा ते म्हणत होते, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. या आनंदाच्या डोहात तरंगत असताना आता काही मिळवायचं राहिलं नाही अशी मनाची खात्री पटली. तेव्हा तुकोबा म्हणाले, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरोनिया. श्रीनिवास खळे यांचं अप्रतिम संगीत गायलं होतं लता मंगेशकर यांनी. आज आपल्या समोर हा अभंग सादर करते अमिता गोखले. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरोनिया, चालविसी हाती धरोनिया, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. चालो वाटे आम्ही तुझाची आधार, चालो वाटे आम्ही तुझाची आधार, चालविसी फार सवे माझा, चालविसी फार सवे माझा, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. बोलो जाता मरण करीसी ते नीट, बोलो जाता मरण करीसी ते नीट, नेली लाज धीट केलो देवा, नेली लाज धीट केलो देवा, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. तुका म्हणे आता खेळतो कौतुके, तुका म्हणे आता खेळतो कौतुके, झाले तुझे सुख अंतरबाही, झाले तुझे सुख अंतरबाही, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. माझं सुख हुंड्या झुंबर टांगल, माझं दुःख तळ घरात रे कोंडल. किती साध्या सोप्या शब्दात बहिणाबाई चौधरी जीवनाविषयी तत्वज्ञान सांगून जातात. मराठी साहित्यात
ज्या मोजक्या स्त्री साहित्यिकांनी दर्जेदार साहित्य निर्मिती केली आहे त्यापैकीच एक असणाऱ्या या बहिणाबाई चौधरी यांचे नाव घेतल्याशिवाय ती यादी पूर्ण होऊच शकणार नाही. आपण आचार्य अत्रे यांचं ऋणी राहायला हवं, कारण त्यांच्याचमुळे बहिणाबाईंचं साहित्य उजेडात आलं. एकदा त्यांचे सुपुत्र सोपानदेव चौधरी घरात धूळ खात पडलेलं एक कवितेचं बाळ घेऊन अत्र्यांना भेटायला गेले. अत्रे म्हणाले, हे तर 100 नमरी सोनं आहे. महाराष्ट्राला या कलाकृतीपासून वंचित ठेवून कसं काय चालेल? त्यामुळेच हे साहित्य प्रकाशित झालं. त्यांच्या बहुतांश कविता या ओवी वृत्तात आहेत. दुर्दैवाने फारच थोडं साहित्य लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. किती साध्या सोप्या शब्दात बहिणाबाई चौधरी जीवनाविषयी तत्वज्ञान सांगून जातात. मराठी साहित्यात ज्या मोजक्या स्त्री साहित्यिकांनी दर्जेदार साहित्य निर्मिती केली आहे त्यापैकीच एक असणाऱ्या या बहिणाबाई चौधरी यांचे नाव घेतल्याशिवाय ती यादी पूर्ण होऊच शकणार नाही. आपण आचार्य अत्रे यांचं ऋणी राहायला हवं, कारण त्यांच्याचमुळे बहिणाबाईंचं साहित्य उजेडात आलं. एकदा त्यांचे सुपुत्र सोपानदेव चौधरी घरात धूळ खात पडलेलं एक कवितेचं बाळ घेऊन अत्र्यांना भेटायला गेले. अत्रे म्हणाले, हे तर 100 नमरी सोनं आहे. महाराष्ट्राला या कलाकृतीपासून वंचित ठेवून कसं काय चालेल? त्यामुळेच हे साहित्य प्रकाशित झालं. त्यांच्या बहुतांश कविता या ओवी वृत्तात आहेत. दुर्दैवाने फारच थोडं साहित्य लिखित स्वरूपात उपलब्ध आहे, कारण बहिणाबाई अशिक्षित होत्या. त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं. त्यामुळे सोपानदेव व त्यांचा भाचा 4 बुकं शिकल्यावर शक्य होईल तेवढं लिहून ठेवत. तेच आज आपल्या समोर प्रकाशित स्वरूपात उपलब्ध आहे. त्यांच्या कविता लेवा गणबोली या अहिराणी भाषेतील बोली भाषेत आहेत. एक दिवस शेतात काम करणाऱ्या शेतकरी बायकांनी बहिणाबाईंना विचारलं की तुम्ही तर आमच्यासारखंच शेतात काम करता, मग तुम्हाला एवढं कसं काय सुचतं? त्यावर बहिणाबाई उत्तरतात, माझी माय सरस्वती, माझी माय सरस्वती माले शिकवते बोली, लेक बहिणाईच्या मनी किती गुपित पेरली. आज आपण ऐकणार आहोत आशाताई गोरे यांच्याकडून. माझी माय सरस्वती माले शिकवते बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली. माझी माय सरस्वती माले शिकवते बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली. माझी माय सरस्वती माझ्यासाठी पांडुरंगा तुझा गीता भागवत, माझ्यासाठी पांडुरंगा, माझ्यासाठी पांडुरंगा तुझा गीता भागवत, पावसात समावत मातीमध्ये उगवत. माझी माय सरस्वती. अरे देवाचं दर्शन झालं झालं आपसुक, अरे देवाचं दर्शन झालं झालं आपसुक. हिरदात सूर्य बापा, हिरदात सूर्य बापा दाये अरूपाचं रूप, दाये अरूपाचं रूप.
माझी माय सरस्वती मले शिकवते बोली लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली माझी माय सरस्वती तुझ्या पायाचीच हुल लागे पाना पाना मधी तुझ्या पायाचीच हुल तुझ्या पायाचीच हुल लागे पाना पाना मधी देव तुझा येण जाणा देव तुझा येण जाण वारा सांगे कानामधी वारा सांगे कानामधी माझी माय सरस्वती मले शिकवते बोली लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली माझी माय सरस्वती पी सावळाराम आणि वसंत प्रभू या गीतकार संगीतकाराच्या जोडीने अनेक गाजलेली गाणी आपल्याला दिली. पी सावळाराम यांचं नाव निवृत्तीनाथ पाटील. कुसुमाग्रजांनी त्यांना जनकवी ही उपाधी दिली. पुढे ते ठाण्याचे नगराध्यक्षही झाले. यातले वसंत प्रभू जे होते ते मूळचे डान्स मास्टर किंवा पुढे नृत्यकला दिग्दर्शक म्हणून उदयास आले. त्यांनी कथक या शास्त्रीय नृत्य प्रकारामध्ये रीतसर शिक्षण घेतलं होतं व ते त्यामध्ये निपुण होते. पण त्यांना संगीताची उपजत जाण होती. ते पी सावळाराम यांना विनंती करायचे, एखादं गीत लिहून द्या. सावळाराम त्यांना विचारायचे, प्रभू तुम्हाला नृत्य दिग्दर्शनाचे इतके पैसे मिळत असताना मध्येच हे सुरांचा वेड का लागलंय? तेव्हा वसंत प्रभू त्यांना म्हणत की बरोबर आहे, मला भरपूर पैसे मिळत आहेत, पण स्वतःची ओळख जर निर्माण करायची असेल तर संगीतकाराची ही पदवी पदरात पाडून घेतो. त्यांच्या या गप्पा दादरला कोहिनूर सिनेमा होता, त्याच्या बाजूला महाराष्ट्र रेकॉर्ड कंपनी असं दुकान होतं, तिथं चालत. गप्पांच्या ओघात पी सावळाराम एखादं गीत पुढे करायचे. वसंत प्रभू त्या गीताला तिथल्या तिथे चाल लावायचे आणि ते गीत सगळ्यांच्या ओठी खेळायला लागायचं. असंच एक महाराष्ट्र रेकॉर्ड कंपनीच्या दुकानात जन्माला आलेलं गीत आशाताई भोसले यांच्या आवाजात पुढे रेकॉर्ड झालं. आज आपल्या समोर सादर करीत आहेत वसुधाताई खाडीलकर. राधा कृष्णावरी भाळली राधा कृष्णावरी भाळली गुज गुज उठली गोकुळी गुज गुज उठली गोकुळी राधा कृष्णावरी भाळली राधा कृष्णावरी भाळली अमृतवृक्षी फुलला मोहर कोकिळ कंठी फुटला सुस्वर अमृतवृक्षी फुलला मोहर कोकिळ कंठी फुटला सुस्वर कुंजवनातून फुला फुलातून कुंजवनातून
अवतरली राधा कृष्णावरी भाळली राधा कृष्णावरी भाळली गुज गुज उठली गोकुळी गुज गुज उठली गोकुळी राधा कृष्णावरी भाळली. भावगीत, चित्रपटगीत, प्रेमगीत तसेच सहज गाता येणारी बालगीतं लिहिणाऱ्या शांताराम नांदगावकर यांचा एक खास किस्सा आहे. गंमत जम्मत या चित्रपटासाठी किशोर कुमार याने एक गाणं म्हणावं असा दिग्दर्शक सचिन यांचा हट्ट होता. पण मला ळ चा उच्चार जमणार नाही असे किशोर कुमार यांनी सांगितलं तेव्हा नांदगावकर यांनी जगू कसा तुझ्या विना मी राणी ग हे ळ अक्षर विरहित गीत त्यांच्यासाठी खास लिहिलं. त्यांनी अनेक भक्तिगीतही लिहिली आहेत. चटकन आठवतात ती म्हणजे मुरलीधर घनश्याम सुलोचन श्रीरंग सावळा तू हरिनाम मुखी रंगते, तसेच प्रथम तुला वंदितो व अष्टविनायक चित्रपटातील सर्व भक्तिगीतं. कमी वेळात गीतरचना करणाऱ्या शांताराम नांदगावकरांचं अजून एक भक्तिपूर्ण गीत आठवतं ते म्हणजे प्रभू मी तुझ्या करातील वीणा, जे गायलं होतं माणिक वर्मा यांनी, संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी. ही रचना आज आपण ऐकूयात रचना कुलकर्णी यांच्या आवाजात. त्यांना तबल्यावर साथ देत आहेत केतन सहस्रबुद्धे आणि कीबोर्डवर आहेत डॉक्टर समीर पंडित. प्रभु मी तुझ्या करातील वीणा, प्रभु मी तुझ्या करातील वीणा, आनंदाचे छेड सूरवारी
महाराष्ट्रात संतांची परंपरा फार प्राचीन आहे. त्यात 18 पगड जातीतली माणसं पंढरीच्या वाळवंटात एकत्र आली. त्यामध्ये सावता माळी, सजन कसाई, गोरा कुंभार, नरहरी सोनार, नामदेव शिंपी, तुकाराम वाणी, जनाबाई, कान्होपात्रा तसेच चोखा महार अशी नाना जातीतली माणसं होती. साहित्य निर्मिती ही एका विशिष्ट वर्गाचीच मिरासदारी आहे ही समजूत या संतांनी खोडून काढली. संत वाङ्मयाबद्दल आपण सदैव गहिवरून बोलतो, पण त्याची बरीचशी निर्मिती समाजात क्षुद्र मानलेल्या गेलेल्या जातीत जन्मलेल्या संतांनी केलेली आहे हे विसरून चालणार नाही. भारतात मध्ययुगात सर्वत्र हे संत काव्य बहराला आलं. संत वाङ्मयाचं आणखी एक महत्व असं की या संतांना भाषेची अडचण कधी आली नाही. त्या बोलीभाषेत त्यांनी सर्व रचना केल्या. त्यातलेच एक वारकरी संप्रदायातले 14व्या शतकातले संत चोखामेळा यांचा एक अभंग पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केला. अबीर गुलाल उधळीत रंग. संत चोखामेळा जातीनं महार असल्यानं त्यांना आणि त्यांच्या पत्नी संत सोयराबाई यांना अनेक अपमान आणि अत्याचार सहन करावे लागले. पंढरपूरच्या मंदिरात प्रवेश केला आणि विठ्ठलाच्या चरणांना स्पर्श केला म्हणून संत चोखामेळांना प्रसंगी शारीरिक छळ देखील भोगावा लागला होता. समाजाला नको असलेल्याचं दुःख, समाजाने तिरस्कृत केल्याची आणि दूर लोटल्याची खंत त्यांच्या मनात होतीच. पण शेवटी पांडुरंग भक्तीत त्यांना एक प्रकारची शांतता मिळत असे. म्हणूनच विठ्ठल चरणी लीन होताना ते म्हणत होते, उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन, पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. आज आपल्या समोर हे भजन सादर करीत आहेत गिरीश चिटणीस. अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, रंग रंग अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, रंग रंग अबीर गुलाल. कैसे शिवू आम्ही जातीहीन, उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग, पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग, नाथा घरी नाते माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधळीत रंग, रंग रंग अबीर गुलाल.
निसंग नाथा घरी नाते माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाते माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर गुलाल उधळीत रंग 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 अबीर गुलाल आषाढी कार्तिकी भक्त जन येती आषाढी कार्तिकी भक्त जन येती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती चोखा म्हणे नाम घेता चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग नाथा घरी नाते माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाते नाथा घरी नाते नाथा घरी नाते माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधळीत रंग 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 अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाते माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर मंडळी, ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात, हो का तरंगू लहानू परी सिंधुसी नाही भिन्नू तैसा ईश्वरी मी आणू नोहेची मान. काय सुंदर विचारे पहा. हो का तरंगू लहानू, तरंगू म्हणजे लाट, परी सिंधुसी नाही भिन्नू, सिंधू म्हणजे समुद्र, लाट आणि समुद्र हे वेगळे नाहीये, त्या दोन्हीचं अस्तित्व एकच आहे. लाटेमधून समुद्राला आणि समुद्रातून लाटेला वेगळं काढता येणार नाही. तसंच तैसा ईश्वरी मी आणू नोहेची मा, तसंच तुझं आणि माझं अस्तित्व एकच आहे. तुझ्यापासून मला आणि माझ्यापासून तुला वेगळं करता येणार नाही. हीच अद्वैताची भावना आहे आणि हेच अनन्य भक्तीचं लक्षण आहे. अनन्य भक्ती, दुसरं कोणी नाहीये. तू आणि मी आपण एकच आहोत. हा तुझा जो अंश आहे तो माझ्यामध्ये आहे आणि माझा जो अंश आहे तोच तुझ्यामध्ये आहे. ही भावना या भक्तियोगाच्या लक्षणातून सांगितलेली आहे. अनन्य भक्ती. ज्ञानेश्वर महाराजांचा दुसरा एक अभंग आहे, त्यातला एक चरण तुमच्या नक्कीच परिचयाचा असेल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे उभाची स्वयंभू असे. पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे. पाया पडायला गेलो पण ते पाऊल दिसत नाही, कारण नाहीच आहे तिथे. पाऊल नाहीच आहे तिथे, मीच आहे. ईश्वर आणि मी, आम्ही दोघं एकरूप झालेले आहोत त्या ठिकाणी. त्यामुळे वेगळं पाऊल तिथे दिसत नाहीये. ह्यालाच अद्वैताचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि ह्यालाच अनन्य भक्तीचं लक्षण प्राप्त झालेलं आहे, असं ज्ञानेश्वरांनी आपल्या या ओघीमधून सांगितलेलं आहे. महाकवी गदिमांनी म्हटलंय, ज्ञान याचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे, माझी या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. आणि म्हणूनच कदाचित गीत रामायणासारखी महान कलाकृती त्यांच्या हातून निर्माण झाली. गदिमांनी अनेक भक्तिगीतं लिहिली. त्या चित्रपटासाठी तर त्यांनी अनेक रचना केल्या. त्यातलंच एक आठवतंय ते म्हणजे झाला महार पंढरीनाथ या चित्रपटातील एक गीत, निज रूप दाखवा हो. संगीत अर्थात सुधीर फडके यांचं, आणि त्यांनीच स्वतः गायलंही होतं. या चित्रपटाच्या मागे
कथा मोठी विलक्षण आहे. कथा अशी आहे, मंगळवेढ्याचे नायब तहसीलदार असलेले दामाजी पंत मनाने अत्यंत सहृदय व सश्रद्ध होते. एका वर्षी भीषण दुष्काळामुळे अन्नान्न झालेल्या प्रजेला वाचवण्याकरता त्यांनी स्वतः निर्णय घेऊन सरकारी गोदाम लोकांकरता खुलं केलं. मंगळवेढ्यात धान्य मिळतं हे ऐकून परिसरातून लोंढे लागले. बादशाला हे कळताच त्याने दामाजी पंतांना कैदेत टाकलं. पण तिकडे बादशाच्या दरबारात मळकं फाटकं धोतर, तुटक्या वहाणा, हातात घुंगरांची काठी, खांद्यावर घोंगडं टाकलेलं, कपाळी गंध टिळा व डोईला मुंडासं अशा बावळ्या वेशात एक जण कनवटीला बारीकशी पुरचुंडी लावून आला व म्हणू लागला, जी म्या विठूमार, धन्यानं लुटलेल्या धान्याचा मोबदला घेऊन आलूया. पैका मोजून घ्या आणि पावती करून द्या. त्याच्या त्या अवताराला नि त्या बारक्या पुरचुंडीला पाहून दरबारी हसू लागले. पण त्याने ती पुरचुंडी दरबारात रीती करायला सुरुवात करताच सगळ्यांचे डोळे विस्फारले. मोहरांचा हा ढीग उभा राहिला आणि अचानक महार लुप्त झाला. बादशाने दामाजी पंतांना सोडलं. तो मंगळवेढ्याला आला आणि दामाजी पंतांना विचारू लागला, तो कोण होता, त्याला मला भेटायचंय. बादशाच्या हुकुमानुसार दामाजी पंत ईश्वरास विनवणी करू लागले, निजरूप दाखवा हो, हरिदर्शनास द्या हो. आज आपण ऐकणार आहोत विद्या पाटणकर यांच्याकडून. निजरूप दाखवा हरिदर्शनास द्या हो, निजरूप दाखवा हरिदर्शनास द्या हो, निजरूप दाखवा अवरुद्ध साध माझा प्रतिसाद त्यास द्या हो, आला गजेंद्र मोक्षा कैसे पुनश्चया हो, जळत्या दिया विजेची प्रभु एक जे बजा हो, निजरूप दाखवा हरिदर्शनास द्या हो, निजरूप दाखवा हो. नरसिंह होनिया घुमवितो गर्जनासी, शतसूर्य तेज दावा अज्ञात याजनासी, ध्याना समुद्र क्रोधा ते रामचंद्र भाहो, निजरूप दाखवा हरिदर्शनास द्या हो, निजरूप दाखवा हो. पार्थास दाविले ते प्रभु विश्वरूप दावा, मुरली मनोहराया भावाजवीत पावा, एका करांगुलीने गोवर्धना धरा हो, निजरूप दाखवा
राजभ्रमापटू द्या प्रत्यक्ष एकवार श्रीकृष्ण विष्णू राम तोची विठू महार तोची विठू महार जाणीत ना मनासी ती आग शांत हो निज रूप दाखवा हरिदर्शनास द्या निज रूप दाखवा हरिदर्शनास द्या निज रूप दाखवा हरिदर्शनास द्या निज रूप दाखवा माणिक वर्मा हे नाव ऐकलं की आपल्याला आठवतो मंत्रमुग्ध करणारा तरल कोमल आवाज. त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांचा आवाजही अगदी शांत, सोज्वळ आणि हाच वागण्या बोलण्यातला साधेपणा त्यांच्या गाण्यात सहज उतरत असेल. अनेक भक्तिगीतं माणिक वर्मा यांनी गायली, तसेच अनेक भावगीतं आणि त्याचबरोबर त्यांच्या गायनाने त्यांनी अनेक नाट्यगीतही अजरामर केली. माणिकबाईंच्या आवाजात पंजाबी ढंगाची फिरत होती आणि लखनवी ठुमरीचा बाज होता. त्यांच्या अनेक गाजलेल्या गीतांपैकी एक म्हणजे विजय पताका श्रीरामाची. गुढीपाडव्याच्या दिवशी प्रभू श्रीराम अयोध्येत परत आले. त्यांच्या विजयाप्रित्यर्थ गुढी म्हणजेच विजयी पताका उभारून पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा केला जातो. या गीताचे बोल लिहिले होते योगेश्वर अभ्यंकर यांनी व देस्कार रागाच्या अंगाने जाणारी बाळ माटे यांची स्वररचना. उत्तम शब्द व तयारीचं गाणं यामुळे हे गीत श्रोतांच्या हृदयाला भिडलं. आज आपल्या समोर सादर करते बीना कुरणे. कीबोर्डवर साथ करत आहे डॉक्टर समीर पंडित आणि तबल्यावरती साथ करत आहे केतन सहस्रबुद्धे. विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी. विजय पताका श्रीरामाची विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी. प्रभु आले मंदिरी आले प्रभु आले मंदिरी. गुलाल उधळून नगर रंगले गुलाल उधळून नगर रंगले भक्तगणांचे थवे नाचले. राम भक्तीचा गंध दरवळे राम भक्तीचा गंध दरवळे. गुढ्या तोरणे घरोघरी ग घरोघरी प्रभु आले मंदिरी आले प्रभु आले मंदिरी.
फुलला प्राजक्ताचा सनई गाते मंजुळ गाणी आरती ओवाळती नारी प्रभु आले मंदिरी आले प्रभु आले मंदिरी श्रीरामाचा गजर होऊनी पावन त्रिभुवन झुकते चरणी पावन त्रिभुवन झुकते चरणी भक्त रंगले गुणी गायनी भक्त रंगले गुणी गायनी भक्तियुगाची ललकारी ग ललकारी प्रभु आले मंदिरी आले प्रभु आले मंदिरी विजय पताका श्रीरामाची विजय पताका श्रीरामाची श्रीरामाची विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी प्रभु आले मंदिरी आले प्रभु आले मंदिरी आले प्रभु आले प्रभु आले प्रभु आले मंदिरी आता थोड्या वेगळ्या वाटेने जाऊया. 64 कलांमध्ये अत्यंत महत्वाची अशी कला म्हणजे चित्रकला. या चित्रकलेची अनेक विविध रूपं आहेत. पण भक्तिचित्र ही संकल्पना कशी वाटते? आपल्या भागातील एक चित्रकार कलावंत चैताली चौधरी आपल्याला आता हा अनुभव देणार आहेत. कानडा राजा पंढरीचा या गाजलेल्या अभंगाच्या पार्श्वभूमीवर चैताली एक चित्र रेखाटणार आहे. पंढरीच्या वारीत वारकरी विठोबाचे नामस्मरण करण्यात मग्न असतात. वीणा आणि टाळ या वाद्यासंगे अभंग व कीर्तन करत संपूर्ण वारीत एकमेकांना साथ देतात. असं मानलं जातं की या वारीत विठोबा कोणत्या ना कोणत्या रूपात वारकरींना आपले दर्शन देत असतो आणि म्हणूनच वारकरी एकमेकांना माऊली असे संबोधतात. हाच भक्तिभाव चैतालीने चित्रात दर्शवण्याचा प्रयत्न केलाय. एक वारकरी आपल्या मुलासोबत विठोबाचे अभंग गुणगुणण्यात इतका मग्न झालाय की त्याच्या अवतीभोवती काय चालू आहे याचे भान त्याला उरले नाही. स्वतः विठ्ठल माऊली त्याच्या मुलाच्या रूपात दर्शन देत आहे. मुलाच्या कपाळावरचा चंदनाचा टिळा हे दर्शवून जातो आणि विठ्ठलाची प्रतिमा वारकरींच्या मनातील प्रतिमा, भाव आणि भक्ती दर्शवतात. निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रकटला असा विटेवर, उभय ठेविले हात कटीवर, पुतळा चैतन्याचा. हे नुसतं ऐकलं की विठ्ठलाची प्रतिमा चित्र रूपात आपल्या समोर उभी राहते. चला तर मग पाहूया चैतालीच्या प्रतिभेतून भक्तिभावाने उतरलेलं संगीतमय चित्र.
शतकांपूर्वी कर्नाटकाने आम्हाला कानडा विठ्ठलू दिला. तो विजयनगरकडून आला आणि या महाराष्ट्रात पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर गेली 28 युग उभा आहे. म्हणूनच संत ज्ञानेश्वर म्हणून गेले, कानडा वो विठ्ठलू कर्नाटकू. विठ्ठल हा जनसामान्याचा देव. आषाढी एकादशीला हा जनसागर लाखोंच्या संख्येत नाचत गाजत चंद्रभागेच्या काठावर पंढरपुरात पोहोचतो. वारकरी पंथाचा पाया ज्ञानेश्वरांनी रचला. अनेक संत कवी नामदेव, तुकाराम, गोराकुंभार, चोखामेळा वारकरी पंथाचे होते. ही वारकरी जमात एकत्र येते आणि हा पारंपरिक सोहळा साजरा करते. नाचत गाजत पंढरपुरात पोहोचते. तिथे गेल्यावर त्यांच्या नसानसातून विठ्ठल बोलू लागतो. तालावर मृदुंग डोलायला लागतो. वारकऱ्यांचे पाऊल नकळत ठेका धरून नाचायला लागते. संतांची मांदियाळी इथे भरते आणि मन भक्तिरसात चिंब होऊन जातं. भक्तीला उधाण येतं, नामाचा गजर होतो आणि मृदुंगही वाजायला लागतो. प्रभाताई ढगे आणि विनिताताई जोशी सादर करीत आहेत चंद्रभागेच्या काठावरती. साथ दिली आहे हार्मोनियमवर अरविंद भाण यांनी व तबल्यावर साथ करतोय केतन सहस्रबुद्धे. चंद्रभागेच्या काठावरती चला चले नाचायला. चंद्रभागेच्या काठावरती चला वारकरी नाचायला. लागलाय मृदुंग वाजायला हो, लागलाय मृदुंग वाजायला, लागलाय मृदुंग वाजायला हो, लागलाय मृदुंग वाजायला. पुंडलिकाची ही पंढरी उभा विठोबा विटेवरी. पुंडलिकाची ही पंढरी उभा विठोबा विटेवरी. ही नामदेवाची पायरी बसले सोबत शेजारी. ही नामदेवाची पायरी बसले सोबत शेजारी. कानोपातीच्या झाडाखाली संत भेटे सवडीला. कानोपातीच्या झाडाखाली संत भेटे सवडीला. लागलाय मृदुंग वाजायला हो, लागलाय मृदुंग वाजायला, लागलाय मृदुंग वाजायला हो, लागलाय मृदुंग वाजायला. कीर्तन नामाच्या गजरी गमरी गमरी पंढरी. कीर्तन नामाच्या गजरी गमरी गमरी पंढरी. कमला निनाद अंबरी जय जय विठ्ठल जय हरी. कमला निनाद अंबरी जय जय विठ्ठल जय हरी. टाळ वाजती तालावरती चला वारकरी डोलायला. टाळ वाजती तालावरती चला वारकरी डोलायला. लागलाय मृदुंग वाजायला हो, लागलाय मृदुंग वाजायला, लागलाय मृदुंग वाजायला हो, लागलाय मृदुंग वाजायला. मूर्ती प्रभूची राहुरी श्रीहरी कृपेची राहुरी. मूर्ती प्रभूची राहुरी श्रीहरी कृपेची राहुरी. ज्योत भक्तीची लागली नववधू माहुरी. ज्योत भक्तीची लागली नववधू माहुरी.
मंडळी, आपण आता कार्यक्रमाच्या शेवटच्या सादरीकरणाकडे वळतोय. या निमित्ताने हा कार्यक्रम करण्याची संधी दिल्याबद्दल मराठी कला मंडळ व उत्तरंग DC यांचे खूप खूप आभार. कार्यक्रमाची तांत्रिक बाजू म्हणजेच व्हिडिओ एडिटिंग, मिक्सिंग ही सुद्धा एक महत्त्वाची कला आहे. तुम्ही हे आज अनुभवलं असेलच. ही बाजू उत्तमरित्या सांभाळली ते मिहीर कुरणे आणि महेश पाटील यांनी. त्यांचेही मनःपूर्वक आभार. आणि कार्यक्रमाची संहिता ज्याने लिहिली तो मिलिंद प्रधान, त्याचेही खूप खूप आभार. भगवद्गीता संपताना संजय म्हणालाय, तच्च संस्मृत्य रूपम अत्यद्भुतम हरे विस्मयो मे महाराजन दृश्यामी च पुनः पुनः. श्री हरीचे ते अद्भुत रूप आठवून पुन्हा पुन्हा हर्षित होण्याच्या अनुभवाचा संजयाला विस्मय वाटत होता. आपलं हे असं का होतं आहे हे त्याला शेवटपर्यंत कळत नव्हतं. 700-750 वर्षांपूर्वीच्या संतरचना आजही ऐकताना आयुष्यात शेकडो वेळा गेलेली दात पुन्हा त्याच आनंदाने केव्हा गेली हे कळण्यापूर्वी गेलेली असते. कवितांचे, संगीताचे वर्षानुवर्ष इतके निरनिराळे संस्कार होऊनही या संतरचनातली नवता जराही कमी झालेली नाही. महाराष्ट्राचं मन भरून टाकणारे 2 महामंत्र आहेत. पहिला रामकृष्ण हरी हा षडाक्षरी आणि दुसरा हर हर महादेव हा अष्टाक्षरी. रामकृष्ण हरी हा सोपा मंत्र गाद गाद ज्ञानबांपासून ते संत कवींनी महाराष्ट्रात भक्तीचा मळा फुलवला, तर हर हर महादेव अशी गर्जना करीत सह्याद्रीतल्या धारकऱ्यांनी मोगली सत्तेला हादरा दिला. परंतु आधुनिक काळात अजून एका महामंत्राची यात भर पडली आहे आणि ती वारकरी संप्रदायाची जणू जीवन प्रणालीच झाली आहे. तो मंत्रघोष म्हणजे माऊली माऊली. आषाढी एकादशीच्या निमित्तानं या गजराने अखंड परिसर दुमदुमतो. विठू माऊलीच्या नामाचा जयघोष म्हणजे भक्ती व आनंदाचा एक लई भारी सोहळाच असतो. हल्लीच्याच काळातील एक चित्रपट लई भारी यातील एका प्रसिद्ध गीताने आज आपण आपल्या कार्यक्रमाची सांगता करूया. आपल्या समोर घेऊन येत आहे विद्या पाटणकर, बीना कुरणे व रचना कुलकर्णी. याला साथ दिली कीबोर्डवर डॉक्टर समीर पंडित, तबल्यावर केतन सहस्त्रबुद्धे आणि साईड रिदमवर संजय कुलकर्णी. ऐकूयात माऊली माऊली. माऊली माऊली